रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं वारकरी पाठशाळेत. आज परिवर्तनी एकादशी. भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला आपण परिवर्तनी एकादशी असं म्हणतो. या एकादशीला इतरही अनेक नावं आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये या एकादशीला काही नावांनी ओळखले जाते. याच एकादशीला जयंती एकादशी, पद्मिनी एकादशी किंवा पार्श्व परिवर्तनी एकादशी असंही म्हणतात. तर या दिवशी काय आहे की या दिवशी क्षीरसागरात शेषशयीवर निद्रा घेत असलेले भगवान श्री विष्णू झोपेतून परिवर्तन करतात. त्यामुळे याचं नाव परिवर्तनी एकादशी असं पडलं आहे. याच दरम्यान वामन जयंतीसुद्धा असते. पुराणामध्ये अशी कथा येते की युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला काय नाव आहे. तर त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांचा जो संवाद झाला त्या संवादामध्ये काही मुद्दे येतात. तर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की या एकादशीचं जो व्रत करेल, जो यज्ञ करेल त्याला वाजपेय यज्ञ करण्याचं फळ किंवा पुण्य मिळेल. त्यासोबत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या एकादशीच्या दिवशी जो माझी पूजा करेल, अर्थात भगवान श्री विष्णूचं जे वामन रूप आहे त्या वामन रूपाची पूजा करेल, तर त्या वामन रूपाची पूजा केल्यामुळे तिन्ही लोक पूजल्या जातील, अशी ती एक कथा आहे. ही मोक्षदायिनी एकादशी आहे. या एकादशीचं व्रत केलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये तर एकादशी खूप महत्त्वाची आहे. आपण प्रत्येक एकादशीला उपवास करत असतो, एकादशीचं व्रत करत असतो. तर अशा प्रकारे ही परिवर्तनी एकादशी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.